उद्धव ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर घराणेशाहीच्या मुळावर घाव घालणार। लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीवर संक्रांत येणार। श्रीकांत शिंदेंवर ठाकरेंचा हल्लाबोल। आज बुलढाण्यातील चिखलीमध्ये शिवसेनेकडून शिवसंकल्प अभियानाचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार। शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार खासदारांची वर्षाभर बैठक। खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही बैठक बोलावली आहे। 22 जानेवारीच्या सोहळ्यासाठी वर्षावरती बैठक आयोजित केली गेली आहे। काँग्रेसचे मिलिंद देवरा मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात। दक्षिण मुंबईवर ठाकरे गटानं दावा केल्यानं मिलिंद देवरा नाराज असल्याची माहिती। मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंकडून खंडन। अजून तसा काहीही निर्णय झालेला नाही, शिंदे यांचं वक्तव्य। मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार ही केवळ विरोधकांनी पसरवलेली अफवा। देवरांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवरती प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया। मिलिंद देवरांसारख्या नेत्याची मुख्यमंत्री शिंदेंना साथ मिळाल्यास मुंबईमध्ये शिवसेना भक्कम होईल, उदय सामंत यांचं वक्तव्य। तर मिलिंद देवरांची इच्छा असेल तर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। 2013 आणि 2018ची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे पाठवली होती। अनिल परब यांचा मोठा दावा। माझा कट्टा कार्यक्रमात परब यांनी पोचपावती दाखवली। 2018ची घटना शिवसेनेनं आयोगाकडे सादर केली नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं होतं। 22 जानेवारीला नाशिकमध्ये काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार। काळाराम मंदिरातील कार्यक्रमाचं राष्ट्रपतींना निमंत्रण देणार, उद्धव ठाकरेंची माहिती। 2013 साली उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले तेव्हा नार्वेकर उपस्थित होते। खासदार अरविंद सावंत यांच्याकडून राहुल नार्वेकरांविरोधात पुरावा सादर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।